चला तर मग तुम्हाला आज मी दाखवणार आहे आमचा घरगुती एक छोटासा व्यवसाय. तर ही आहे आमच्या आंब्याची बाग. ह्यालाच आम्ही तार कंपाऊंड करून घेतलं. इथं थोड्याशा कोंबड्या व शेळ्या पाळल्यात. तर शेळ्या मी विकत नाही घेतल्या. एक शेळी आमच्या मामाकडनं आमच्या मामीने दिली होती आम्हाला. तर त्याच्यापासून 2 पिल्लं झालेत तिला, तर तेच मोठे करतोय आता. आणि थोड्या 25-30 गावरान कोंबड्या आहेत. तर त्या प्युअर गावरान आहेत आणि त्यांना आपलं रिकामंच लागतं आपलं इकडं तिकडं फिरायला. त्याच्यामुळं त्यांना काय आम्ही डालून वगैरे जास्त ठेवत नाही. तर ह्या ड्रामात अंड्याला बसतात आणि त्या एका जागेवर बिलकुल थांबत नाही. ह्या आमच्या शेळ्या आहेत आणि खूप आगाऊ आहेत. यांच्याजवळ जरी आलं ना तरी त्या शिंग मारायला बघतात. त्याच्यामुळं त्या खूपच जास्त आगाऊ आहेत. आणि हे छोटं जे झालं आहे ना ते तर सावली पण पडून घेत नाही माणसाची बिलकुल. इकडून तिकडं पळतं आहे नुसतं. आणि ह्या आहेत खुडूक कोंबड्या. ह्यांना जर अंड्यावर बसवलं तर ह्यांच्यापासून आपल्याला प्युअर गावरान पिल्लं भेटतील. पण आत्ता उन्हाळ्यामुळे अंडे खराब होतात, त्याच्यामुळे आता काही बसवणार नाही आहे त्यांना. तर ह्या प्युअर गावरान कशा ओळखायच्या, तर ह्या खाली सोडलं तरी परत त्यातच जाऊन बसणार. ह्या आहेत प्युअर गावरान. तर असा आहे आमचा छोटासा व्यवसाय. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आणखी काय याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे किंवा कोणत्या जातीच्या शेळ्या वगैरे आणखी आणल्या पाहिजेत हेही नक्की सांगा. ह्या आपल्या गावरान शेळ्यांसारख्या घरगुती पाळलेल्या शेळ्या आहेत. चांगली कुठली जात असेल वेगळी अशी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कोणी शेळी पालन वगैरे जर त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ जर पोचला तर तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही माहिती वगैरे असेल तर नक्की मला सांगा. मदत होईल मला थोडीशी आणखी बिझनेस वाढवायसाठी. कारण आपलं कसं घरगुती व्यवसाय आपल्या छोट्याशा जागेमध्ये आंब्याची बाग लावली होती. म्हटलं चला आंब्याच्या बागेचा दुसरा उपयोग होईल.